आम्ही तिघं भाऊ आहेत. तिघांपैकी एक जण इंजिनियर झाला आणि एक जण डॉक्टर, आणि दोघंही आज ना इंजिनियर आहे ना डॉक्टर आहे. मग आमच्या घरात MPSC नावाचा एक काहीतरी एक नवीन प्रवास सुरू झाला. मला स्पर्धा परीक्षेमध्ये शिकवण्याची संधी मिळाली. म्हणजे माझं वय वर्ष तेव्हा होता 21. मलाही मध्यंतरी वाटायचं की आपणही अधिकारी होऊ, आपणही या स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करू आणि आपणही अधिकारी होऊ. करिअर मी शिफ्ट केलं. हे शिफ्ट करताना बरेच लोकांचं म्हणणं मला असं आलं की तू MBBS डिग्री वाया घातली. सर्वात मोठा अभिमान हा आहे की आज प्रत्येक अधिकारी घडणारा विद्यार्थी आज माझं पुस्तक वाचतो. नमस्कार, मी डॉक्टर सचिन सदाशिवराव भस्के, मूळ गाव पालम, परभणी. परभणी म्हणलं की मराठवाडा, महाराष्ट्रातला तसा नावाला दुष्काळ भाग आहे. ज्या भागातील जे काही पालक आहेत, पालकांची खरी इच्छा एक मुलगा एकतर डॉक्टर झाला पाहिजे, नाही तर इंजिनियर झाला पाहिजे. आणि इथूनच माझा प्रवास सुरू होतो. नावापुढं मी पहिल्यांदा तरी डॉक्टर हा शब्द वापरला, परंतु त्या डॉक्टर शब्दापासून ते आज मी MPSC क्षेत्रात मास्टर झालो आहे. म्हणजे डॉक्टर ते मास्टर हा माझा प्रवास मला तुमच्याशी शेअर करायचा आहे. माझे आईवडील दोघेही शिक्षक आहेत आणि शिक्षक, मराठवाड्यातले शिक्षक म्हटलं की दोनच करिअर जन्म झाल्या झाल्या दिले जातात. एक तर डॉक्टर व्हायचे, नाही तर इंजिनियर व्हायचे. आणि दोन्हीपैकी एक तुम्हाला म्हणजे त्या दिशेने घेऊन गेलं जातं. म्हणजे मराठवाड्यात नीट असेल, AIEEE असेल किंवा CET असेल, यावर बराच सारा जोर दिला जातो लहानपणापासूनच. आणि दोघे आईवडील शिक्षक असल्यामुळं सुरुवातच तिथून झाली माझी. आता आपल्याला करिअर निवडायचा अधिकार आहे नाही असा काही प्रश्न माझा इथं नाही आहे. उलट आपले आईवडील आहेत, ते आपल्याच म्हणजे आपल्याच करिअरसाठी विचार करतात. सगळ्यांनीच केला, माझ्या आईवडिलांनी तेच केलं. उलट ते तर शिक्षक आहेत आणि शिक्षकांना मुलांचं करिअर जास्त कळतं. आणि आम्ही तिघं भाऊ आहेत. तिघांपैकी एक जण इंजिनियर झाला आणि एक जण डॉक्टर, आणि दोघंही आज ना इंजिनियर आहे ना डॉक्टर आहे. हा प्रवास मला फक्त तुमच्याशी शेअर करायचा आहे. ज्यावेळेस माझं म्हणजे 10वी संपली, 10वीपर्यंतचा प्रवास हा सर्वसाधारणपणे सर्वांचा सारखा आहे. आणि आईवडील दोघंही शिक्षक असल्यामुळं घरात शिक्षणाचं वातावरण बऱ्यापैकी आहे. मग 11वी आणि 12वी मी लातूरला शिकलो. लातूरला माझे सर्व शिक्षण कंप्लीट झालं. आणि लातूरला मी पहिल्यांदा तरी मला असं वाटायचं की मी इंजिनियर व्हावं. मग त्याची कारणं भरपूर सारी आहेत. त्याच्या कारणामध्ये सर्वसाधारण एक कारण सांगायचं झालं तर इंजिनियर म्हणलं की थोडीशी फ्री लाईफ असते, डॉक्टर म्हणलं की बिझी लाईफ असते. आणि मला असं वाटायचं की जास्त बिझी लाईफ नसावी, फ्री लाईफ असावी, म्हणून मला इंजिनियर आवडायचं. म्हणजे करिअर म्हणून काय असं फार सुरुवातीला आवड अशी काही गोष्ट नव्हती. म्हणून 10वी झाल्यानंतर 11वी 12वीला मी इंजिनिअरिंग करावं असा माझा विचार होता. पण माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की एक जण तरी डॉक्टर व्हावा, कारण मी सर्वात लहान आहे. आणि एक माझा मोठा भाऊ आहे संदीप, तो ऑलरेडी इंजिनिअरिंगला 3rd इयरला होता त्यावेळेस. त्यामुळे मी वडिलांच्या इच्छेखातर शेवटी CETचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. आणि मग चला म्हटलं डॉक्टर होऊ. आणि पुढचा प्रवास मलाही काही माहिती नव्हता. वडिलांच्या इच्छेमुळे मी डॉक्टरसाठी तयारी चालू केली. खरं तर वडिलांची इतकी इच्छा होती की ते स्वतः शिक्षक आहेत. स्वतः जिथून ते यायचे ते 150 ते 200 किलोमीटर प्रवास करून माझ्याकडे यायचे. दररोज माझा अभ्यास घ्यायचे, डेली परत शाळेत जायचे. ही जी त्यांच्याकडं पाहून मला जे वाटलं की बाबा त्यांची एवढी इच्छा आहे तर आपण त्यांच्यासाठी तरी का होईना डॉक्टर होऊ. आणि मग माझा खरं तर डॉक्टर होण्यासाठीचा प्रवास सुरू झाला. आणि मी खूप चांगला अभ्यास केला, बऱ्यापैकी चांगला अभ्यास केला. जी इच्छा सुरुवातीला नव्हती, कालांतरानं अभ्यासात इच्छा होत गेली. आणि मग नंतर 2011 साली मी पुण्याला BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला MBBSला लागलो 2011 साली. आणि खरंच मला पण त्यावेळेस खूप अभिमान वाटला, खूप चांगलं वाटलं की आईवडिलांमुळे आपण तिथपर्यंत झालो, सक्सेस झालो. पण तरी शेवटी मनात एक इच्छा असतात, आणि ती इच्छा म्हणजे की मला सुरुवातीपासूनच डॉक्टर व्हायचं नव्हतं अशी एक इच्छा. मग काय व्हायचं होतं तर असं करिअर काहीतरी निवडायचं होतं की ज्या करिअरमुळं म्हणजे माझ्या स्वतःलाही एक आवड निर्माण व्हावी, मला पण त्यात आवड निर्माण व्हावी, अशा काहीतरी करिअरसाठी मी विचार करत होतो. आणि त्याच वेळेस माझा मोठा भाऊ संतोष, त्यांनी सर्वप्रथम आमच्या घरात MPSC काय असतं, स्पर्धा परीक्षा काय असतं, हे सर्वांना सांगितलं. त्यावेळेस माझा मधवा भाऊ संदीप इंजिनियर होता, त्याला चांगलं पॅकेज पण भेटत होतं कंपनीमध्ये. आणि त्यावेळेस एक पॅकेज भेटल्यानंतर 5 ते 6 महिने थोडासा लेट झाला त्याला पॅकेज भेटायला किंवा म्हणजे जॉईन व्हायला. या 6 महिन्याच्या काळात तोही विचार करत होता की MPSC करावं का. आणि मग आमच्या घरात MPSC नावाचा एक काहीतरी एक नवीन प्रवास सुरू झाला. तिन्ही भावाच्या मध्ये हा एक MPSC नावाचा प्रवास सुरू झाला. आणि मोठ्या भावांनी आम्हाला दोघांनाही सांगितलं की MPSC काय असतं, स्पर्धा परीक्षा काय असतं, इथं काय होतं, मग कलेक्टर काय असतं, डेप्युटी कलेक्टर काय असतं, तहसीलदार काय असतं.
म्हणजे इव्हन माझ्या मधवा भाऊ इंजिनियर झाला होता, त्याला तर प्रशासनातली बऱ्यापैकी माहिती नव्हती. त्याने तर मला एवढाही साधा प्रश्न विचारला होता, म्हणजे भावाला पण विचारला होता, की तहसीलदार चांगलं असतं का इंजिनियर चांगलं असतं? त्या काळात एवढं हे नव्हतं. तर आज तो स्वतः डेप्युटी कलेक्टर आहे. जो स्वतः इंजिनियर होता, तो आज डेप्युटी कलेक्टर आहे. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे, की आमच्या घरात इंजिनियर आणि डॉक्टर ह्याचा प्रवास जो सुरू झाला, तो शेवटी तिथं जाऊन टेकला, जिथं ॲक्चुअल इच्छा आहेत, जिथं ॲक्चुअल आवड आहे किंवा जिथं ॲक्चुअल आपल्याला काय पाहिजे ह्या गोष्टी आपण ठरवत गेलो तर आपल्याला त्या मिळत जातात. आणि माझाही प्रवास तिथूनच सुरू झाला. मी 2011ला MBBSला ॲडमिशन घेतलं खरं. तिथंच ठरलं की माझ्या नावाच्या आली डॉक्टर तर लागणार आहे. करिअर तर सेट झालं. डॉक्टर म्हणलं की मोठा दवाखाना आला, करिअर आलं, मोठा पैसा पण आला, सर्वच गोष्टी आल्या. परंतु याच्याही पुढं जाऊन मला असं काहीतरी करिअर हवं होतं, की ज्यात माझी आवड आहे आणि ते थोडंसं मी जपण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं आईवडिलांनी सुद्धा त्या गोष्टीला साथ नंतर दिली. का तर सुरुवातीला त्यांनी त्यांचं काम केलं आणि ते योग्यच होतं. जर समजा मी त्या प्रवासाकडे वळलो नसतो, तर कदाचित आज ज्या लेवलला मी आज पोहोचलोय, तिथपर्यंत पोहोचलो नव्हतो. त्यामुळं त्यानंतरचा प्रवास सुरू झाला 2012ला, म्हणजे मी माझ्या सेकंड इयरलाच माझ्या भावांमुळेच, म्हणजे दोघांमुळे मला स्पर्धा परीक्षेमध्ये शिकवण्याची संधी मिळाली. म्हणजे माझं वय तेव्हा होता 21. म्हणजे मी 21व्या वर्षी शिकवायला सुरुवात केली. म्हणजे आई-वडील दोघेही शिक्षक होते. आमच्या घरी पूर्वी हॉस्टेल होतं. हॉस्टेलला शिकवण्याचा अनुभव होता. या सर्व गोष्टीमुळं मला शिकवण्याचा बऱ्यापैकी अनुभव आला होता ऑलरेडीच आणि त्यामुळे कॉन्फिडन्स होता. आणि मी सेकंड इयरलाच होतो. त्यावेळेस मला शिकवण्याची संधी मिळाली आणि मी MPSCतला माझा प्रवास पहिल्यांदा सुरू केला. डॉक्टर म्हणून MBBS करायचो. MBBSचं कॉलेज एका साईडला मी करायचो. जितकं शक्य होईल तो भाग पण मी करायचो आणि सोबतच जेवढा काही वेळ उरेल तेवढ्या वेळेमध्ये मी स्पर्धा परीक्षा किंवा MPSCशी माझं कनेक्शन जोडायला लागलो. तो काळ होता 2013चा आणि 2014-15 या काळामध्ये खरं तर माझ्याकडे फार मोठी संधी चालून आली. ती म्हणजे सामान्य विज्ञान, जनरल सायन्स जो माझा विषय आहे. अर्थातच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जे MBBSला लागण्यासाठी 11वी-12वीला महत्त्वाचे विषय आहेत. तर त्यात बऱ्यापैकी माझा चांगला अभ्यास झाला होता आणि त्याचंच एक संग्रहित पुस्तक स्पर्धा परीक्षेसाठी लिहिण्याची संधी मला त्यावेळेस मिळाली आणि मी प्रथम ते पुस्तक लिहिलं. 2014 साली लिहायला सुरुवात केली आणि 2015च्या म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये ते पुस्तक प्रकाशित केलं. खरं तर वयाच्या 22व्या वर्षी पहिलं पुस्तक मी लिहिलं. स्पर्धा परीक्षेमध्ये कदाचित पहिलंच पुस्तक असेल जे मी एवढ्या लवकर लिहिलं किंवा एवढ्या कमी वयात लिहिलं असेल. तशी संधी मिळाली. तसं भैया होते, तसेच महेश शिंदे सर होते. ह्या सर्वांमुळं मला ती एक संधी मिळाली आणि त्या संधीचं मी त्या टाईमला तरी चांगल्या पद्धतीने यूज केला आणि वयाच्या जवळपास 22व्या वर्षीच माझं पुस्तक मार्केटमध्ये आलं. पण मला सुरुवातीला पुस्तक आल्यानंतर असं वाटलं, की हे पुस्तक आले तर किती लोकं घेतील? 100-200. मी ज्या लोकांना शिकवतो ते लोकं पुस्तक घेतील असं वाटायचं. इव्हन सुरुवातीला जेव्हा ह्या कॉपीज छापल्या जायच्या, त्यावेळेस मला असं वाटायचं की 1000 कॉपी कशाला छापायच्या? 1000 लोकं माझं पुस्तक का वापरतील? किंवा तेवढा मला स्वतःवर कॉन्फिडन्स नव्हता. परंतु त्या काळात एक 5000 पुस्तकं 13 दिवसाच्या कालावधीतच गेली होती. कारण मी त्याच्या आधी 1.5 वर्ष शिकवत होतो आणि ती मी जी काही घेतलेली मेहनत आहे, त्याची ती किंमत हे मला त्यानंतर कळालं आणि त्यानंतर कुठेतरी कळालं की आपल्याला जी गोष्ट आवडते किंवा आपण ज्या गोष्टीमध्ये आनंदी आहोत, ती गोष्ट आपण कंटिन्यू करायला पाहिजे. आणि हाच विषय मी आई-वडिलांसमोर मांडला, माझ्या मोठ्या भावासमोर मांडला आणि सर्वांनीच मला याला पाठिंबा दिला, सपोर्ट दिला आणि अर्थातच मी माझं करिअर प्रॉपर शिफ्ट केलं आणि शिफ्ट केल्यानंतर MPSCमध्येच आपण शिकवायचं असं ठरवलं. मलाही मध्यंतरी वाटायचं की आपणही अधिकारी होऊ, आपणही या स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करू आणि आपणही अधिकारी होऊ. परंतु कालांतराने मी अभ्यास करायला खरी सुरुवात केली. 6-7 महिने अभ्यास केला, तरीसुद्धा मला रोज लेक्चर घेतल्याशिवाय किंवा काही त्या सिस्टमशी निगडीत राहिल्याशिवाय मला करमत नव्हतं. त्यामुळे मी 6-7 महिने अभ्यास करून परत एकदा शिकवण्याच्या प्रवाहात वापस फिरलो. म्हणजे थोडक्यात काय की आमच्याकडं म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये 90% शिक्षक हे अनुभवी आहेत. अनुभवी म्हणजे काय, की ज्यांनी स्वतः MPSC केलेली आहे. कमीत कमी 3 ते 4 अटेम्प्ट स्वतः दिलेले आहेत आणि त्यानंतर मग त्यांना कुठंतरी काही ते कारणामुळं 5-10% कारणामुळे त्यांना अपयश आले आणि मग त्यांनी तो विषय शिकवण्याचं त्यांनी हातात घेतले. पण माझा थोडासा उलटा प्रवास झाला. मुळात मला पहिल्यांदा MPSCबद्दल फारच कमी माहिती होती. तेव्हा मी शिकवायला सुरुवात केली आणि जेव्हा मला असं वाटलं की खूप चांगल्या पद्धतीने माझं नाव झालंय, त्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेत अधिकारी होण्याचा ट्राय केला. एक 6 ते 7 महिनेच मी ट्राय केला. पण त्यानंतर माझं मन म्हणा किंवा मी तिथं अभ्यास करू शकलो नाही आणि स्वतःच मी माझी इन्स्टिट्यूट सुरू केली. शारदा अकॅडमी या नावानं 2019 साली आणि या
एवढ्या वर्षाच्या काळात म्हणजे आजच्या घडीला मला हे जाणवतं म्हणजे ह्या एवढ्या सगळ्यांमध्ये की हे शिफ्ट करणं MBBS चांगली डिग्री आहे, एवढं डॉक्टर मी बनलो होतो, एवढा मी त्या क्षेत्रात गेलो तर तिकडेही मी करिअर करू शकलो असतो. फक्त फरक एवढाच की थोडंसं उशिरा करिअरची सुरुवात MBBS झाल्यानंतर होते, त्यानंतर PG करणे, परत त्याच्यानंतर आणखीन काय फेलोशिप करणे, हा प्रकार तिकडं नक्कीच आहे. पण त्याच्यापेक्षाही मला असं वाटलं की जी आपली आवड आहे ती आवड आपल्याला जपायची आहे आणि मी ती जपण्याचा प्रयत्न केला आणि करिअर मी शिफ्ट केलं. हे शिफ्ट करताना बऱ्याच लोकांचं म्हणणं मला असं आलं की तू MBBS ची डिग्री वाया घातली. पण आता MBBS ची डिग्री वाया घातली ही 2011ला मी ॲडमिशन घेताना खरंच हा विचार पण केला नव्हता. बरेच विद्यार्थी UPSC करतात, बरेच लोक डॉक्टर होऊन बरेच क्षेत्र निवडतात. त्यात आमच्याच कॉलेजचे किंवा माझ्याच कॉलेजचे डॉक्टर श्रीराम लागू आहेत, डॉक्टर श्रीकर परदेशी आहेत. म्हणजे ज्यांचं MBBS झालंय आणि त्यांनी प्रवाहाच्या वेगळं जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. 2019ला माझ्या स्वतःच्या इन्स्टिट्यूटचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर लागलीच 2020ला कोविडमध्ये लॉकडाऊन लागलं आणि हे लॉकडाऊन लागल्यानंतर मग त्यानंतर एक पहिले 2 महिने वाटलं आता संपेल, 3 महिने वाटलं आता संपेल, 4 महिने आता संपेल आणि खरं तर मी त्यावेळेस माझं MBBS कंप्लीट झालं होतं. ॲज अ मी डॉक्टर म्हणून कुठेही जॉईन होऊ शकलो असतो. कारण त्याच्या आधी माझी जी काही इंटर्नशिप आहे किंवा त्याच्यानंतरचा जो काही गव्हर्नमेंट बॉन्ड आहे, ह्या सगळ्या गोष्टीतून मी गेलेलो होतो. त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं मला बऱ्यापैकी स्ट्रगल करावं लागलं असं म्हटलं तरी चालेल, की कारण बऱ्याच लोकांचं मला ऐकावं लागलं, की हा एवढा कोविडचा काळ आहे आणि या काळामध्ये खरं तर मी एवढं चांगली डिग्री घेऊन मी घरात बसलोय. कारण मला पण त्यावेळेस डायलेमा होता. मला पण असं कुठेतरी वाटत होतं, की आपण नेमकं या क्षेत्रात एंट्री केली आणि हे सर्वच बंद आहे आणि क्लास सिस्टीम किंवा हे जे काही एज्युकेशन आहे ते सर्वात शेवटी ओपन झालं. तो जो काही 1.5 ते 2 वर्षाचा काळ आहे मी तग धरून राहिलो. तरीसुद्धा मी जेवढं शक्य होईल तेवढं माझ्या घरातून ऑनलाईन प्रवास सुरू केला. पहिल्यांदा ऑनलाईन लेक्चर्स मी स्टार्ट केले. म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये MPSCमध्ये बऱ्यापैकी फार हातावर बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी ऑनलाईन सिस्टीम सुरू केली होती, त्यात मी पण होतो. हा प्रवास मी त्या टाईमला सुरू केला. त्यामुळं आजच्या घडीला त्या टाईममध्ये जो काही डिसिजन मी कंटिन्यू घेतला, की ऑनलाईनमध्येच आपण कंटिन्यू करू, तो आज मला कुठंतरी जास्त फायदेशीर आहे. आणि आजही माझा म्हणजे मोठा भाऊच आहे, डेप्युटी कलेक्टर आहे. तो स्वतः डेप्युटी कलेक्टर आहे. काही विद्यार्थी आजही माझ्या इन्स्टिट्यूटमधून पण काही अधिकारी घडतात. परंतु आज मला सर्वात मोठा अभिमान हा आहे, की आज प्रत्येक अधिकारी घडणारा विद्यार्थी आज माझं पुस्तक वाचतो. हेच जर मी आज बॅकला जाऊन विचार केला, की मी डॉक्टर होऊन जर समजा एखादं हॉस्पिटल टाकलं असतं, तर मला एखाद्या सिटीपुरतं मर्यादित राहता आलं असतं. परंतु आज माझ्या या प्रवासामुळे संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी मला एक स्पर्धा परीक्षेतला डॉक्टर मास्तर म्हणून ओळखतो आणि याचा मला खरंच अभिमान आहे. जोश टॉकच्या माध्यमातून मी सर्व स्पर्धा परीक्षा करणारे असतील किंवा काही विद्यार्थी आजही नीट करत असतील आणि डॉक्टर होऊ इच्छित असतील, अशा सर्वच विद्यार्थ्यांना मी एक माझा सल्ला देऊ इच्छितो, की जे तुमचं करिअर आहे, त्या करिअरवर आपण आपल्याला काय वाटतं, आपण कुठं रमू शकतो, याचा विचार पण आपल्याला करायचा आहे. परंतु जे आपले काही पालक आहेत, ते आपल्यासाठीच विचार करतात. म्हणजे मीही तसा जर विचार त्याच वेळी केला नसता आणि आज MBBS झालो नसतो, तर कदाचित स्पर्धा परीक्षेतही मला तेवढी पाहिजे तेवढी मला किंमत मिळाली नसते. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीचं बॅलन्स आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे मी आई-वडिलांच्या इच्छाही ऐकलेल्या आहेत आणि त्यानंतर माझ्या स्वतःला जे काही वाटतं, त्या पण गोष्टी मी यशस्वीपणे समोर नेलेल्या आहेत. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात जाऊ, त्या क्षेत्रात आत्मविश्वासाने आपण त्याला मोठं करू आणि आपण स्वतःही त्यामध्ये मोठे होऊ. हा एक आत्मविश्वास सर्वांमध्ये असायला पाहिजे. स्पर्धा परीक्षा करत असतानाही काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करायला येतात. 3 वर्ष, 4 वर्ष बरेच दिवस इथं आपण त्यात स्वतः इन्व्हेस्ट करतो. तर त्याची एक टाईम लिमिट पण आपल्याला ठरवायची आहे. तेवढ्या दिवसात जर आपण झालो तर ठीक आहे, नाहीतर आपल्यासाठी मार्ग खूप चांगले असतात. जसं की जर मी स्पर्धा परीक्षा करायचं म्हणून जर 3-4 वर्ष घातले असते, तर कदाचित आज मी जिथपर्यंत पोहोचलोय, तिथपर्यंत पोहोचलो नसतो आणि मागेच असतो. त्यामुळे माझा सर्वांना हा सल्ला आहे, की आपण स्वतःला एक टाईम लिमिट बाउंड करून ठेवायची करिअर बाबतीत आणि तिथपर्यंतच आपल्याला मर्यादित ठेवायचं. जोश टॉकनी मला बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्व जोश टॉक टीमचे आभार मानतो. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.